अखेर तब्बल 1 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांचा उर्वरित 75% पीक विमा त्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे। 2023च्या खरीप हंगामात पीक विमा कंपनीने 25% पीक विम्याचे वितरण सुरू केले होते, परंतु काही जिल्ह्यांना पीक विम्यासाठी पात्र केलं गेलं नव्हतं। त्यामधील मोठ्या रकमेचा पीक विमा आता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलाय। 2023 मध्ये राज्यात पडलेल्या दुष्काळामुळे जळगाव, अहिल्यानगर, नाशिक आणि सोलापूर सारख्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते। काही शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला तर काहींना मिळू शकला नव्हता। सोलापूर जिल्ह्यात 25% पीक विमा आधीच वितरित करण्यात आला होता, तर उर्वरित विम्याचे वितरण आता करण्यात आले। राज्य शासनाने एकूण 1927 कोटी रुपयांची पीक विमा मंजूर केली होती। या रकमेतून 15 ऑक्टोबर 2024 पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा करण्याचं आश्वासन दिलं होतं, जे आता पूर्ण झालंय। सोलापूरमध्येही पीक विम्याचं वितरण करण्यात आले असून उर्वरित विमा मंजूर करण्यात आला। जळगावमधील शेतकऱ्यांना जवळपास 1 लाख ते 1.5 लाख रुपयांच्या रकमा त्यांच्या खात्यात जमा झाल्यात। एकूण 480 कोटी रुपयांचा पीक विमा शेतकऱ्यांना मिळालाय। शेतकऱ्यांनी गेल्या वर्षभर वाट पाहिल्यानंतर अखेर उर्वरित 75% पीक विमा त्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे। सुरुवातीला निवडणुकीपूर्वीच्या घोषणांमुळे अनेक शेतकरी साशंक होते। अनेकांनी वाटपाच्या तारखा पुढे ढकलण्यावर टीका केली, मात्र काही प्रमाणात विलंब झाला असला तरी अखेर शेतकऱ्यांच्या खात्यात या पीक विम्याचं वितरण सुरू झालंय। पहिल्या टप्प्यात जळगाव, दुसऱ्या टप्प्यात नाशिक आणि तिसऱ्या टप्प्यात अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पीक विमा मंजूर झाला। या तिन्ही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी बाधित झाले होते। जळगावमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात 1 लाख ते 1.5 लाख रुपयांपर्यंत रक्कम जमा झाली आहे, ज्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळालाय। चंद्रपूर, सोलापूर, सातारा या जिल्ह्यांमध्येही उर्वरित 75% पीक विम्याचं वितरण करण्यात आलंय। सातारा जिल्ह्याला आतापर्यंत पीक विमा योजनेतील सर्वाधिक रक्कम मिळाली आहे। उर्वरित 25 ते 27 कोटी रुपयांची रक्कम सातारा जिल्ह्यातला वितरित करण्यात आली आहे, तर सोलापूर जिल्ह्यातील 2,60,00,000 कोटी रुपयांची रक्कम ही अखेर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली आहे। आतापर्यंत राज्यभरात 480 कोटी रुपयांचा पीक विमा वितरित झालाय। 40 गावांमध्ये बाधित झालेल्या शेतकऱ्यांना याआधी काही रक्कम मिळाली होती, परंतु आता दुसऱ्या टप्प्यात उर्वरित रक्कम वितरित करण्यात आली आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मंजूर करण्यात आलेल्या 203 कोटी रुपयांच्या पीक विम्यापैकी 148 कोटी रुपये यापूर्वीच वितरित करण्यात आले होते। आता उर्वरित 48 ते 49 कोटी रुपयांचं वितरण देखील या आठवड्यात सुरू झालंय, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय। अहिल्यानगरमध्येही कालपासून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा होण्यास सुरुवात झाली असून उद्यापर्यंत 6 जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांचे खाते क्रेडिट होईल अशी अपेक्षा आहे। धाराशिव जिल्ह्यासाठी पीक विमा संदर्भातील वादंग अद्याप सुरू आहे। वैयक्तिक क्लेम्सवर निर्णय घेण्याचे काम अद्याप प्रलंबित असून केंद्रीय कृषी मंत्र्यांकडे केलेली मागणी विचाराधीन असल्याचं समजतंय। याबाबतचा निर्णय झाल्यास शेतकऱ्यांना आणखी पीक विम्याची रक्कम मिळू शकते। पीक विम्याबरोबरच सुमारे 817 कोटी रुपयांचा फळ पीक विम्याचं वितरण ही सुरू आहे। 2.5 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात या विम्याचं वितरण होत आहे। अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होत असून उर्वरित शेतकऱ्यांचे खाते लवकरच क्रेडिट होण्याची शक्यता आहे। अद्याप हिंगोली, बीड, अमरावती, यवतमाळ या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पीक विमा वाटप बाकी आहे। बीड सारख्या जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात पीक विमा उर्वरित आहे। नांदेड जिल्ह्यात देखील मोठी रक्कम मंजूर होऊ शकली असती, परंतु त्याबद्दल अद्याप कोणतीही ठोस माहिती आलेली नाही। पीक विमा वाटपासंदर्भात लवकरच अधिकृत अपडेट मिळाल्यानंतर अधिक माहिती दिली जाईल। तुमच्या जिल्ह्यातील पीक विमा अपडेट मिळवण्याकरता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आपल्या ग्रुपमध्ये सामील व्हा। धन्यवाद।